हॅलो काय जेमतेम आज आता वाजले 5:30 आहे. बबल्याचा वाढदिवस आणि बबल्या मस्त तयारी बियारी करत आहे. सकाळी बहुत मोसम खराब झाला होता पण आता मोसम बरोबर आलाय. आता आम्ही चाललो बाहेर फिरायसाठी. मस्त आहे सेंटबिन मारत आहे बबल्या आणि पार्टी बिर्टी आज आहे आमची. आम्ही जाणार आहोत पार्टीसाठी पण आज नाही देणार आहे कारण की आज आम्ही दुसरीकडे जेवायला जाणार आहे. तर बुधवारी आणि आम्ही 1700 त्याचा मोबाईल मध्ये रात्री नाही का पाणी दसला पुरा डिस्प्ले चालला गेला. 1600 रुपये खर्च आला. 1600 आमची मस्त पार्टी झाली असती फिरणं बी झाला असता पण आता पिकअप करून आला आता मस्त चोबाडते पावडर. हा डिस्प्ले पुरा गेला याचा पार्टीच नाही. आम्ही चाललो आता पार्टी करासाठी कुठं सांगतो तुम्हाला समोर गेल्यावर. आता आम्ही रानतळावर पोहोचलोय आणि आज आमची पार्टी आहे मंचुरियन पार्टी. खूप दिवसानंतर आम्ही मंचुरियन आणले आता आणि कॉकटेल राईस पण आणला आणि आम्ही रानतळ्यात येऊन बसलो आम्ही इकडे. मस्तपैकी वातावरण आहे, दमट वातावरण. मस्त आम्ही टेकडीवर आता आलोय बसलो इथे आणि आम्ही आता मंचुरियन कॉकटेल राईस घेतला मस्तपैकी. आणि डुमेगाचा वाढदिवस आहे तर पार्टी काय आम्ही करत नाही कधी, साधा सिंपलच बर्थडे म्हणतो. केक कापू थोड्या वेळानं आम्ही सेलिब्रेशन करू थोड्या वेळाला. मोठावाला केक बोलवला तिकडून दुबईवरून आणि काउंट डोमे हसतोस तू. आणि आता मस्तपैकी चिली चना कॉकटेल राईस. आम्ही नाश्ता करताना इथे बहुत सारा थोडं भात सांडले आणि बाकी पण थोडं काही सांडलं आणि त्यासाठी खूप साऱ्या मुंग्या माकोडे जमा झाले. म्हणजे एक आनंद त्या गोष्टीचा झाला की आम्ही खात असताना पण छोट्या मुंग्या आले, माकोडे आले आणि बाकी भात थोडा होता तो कॉकटेल राईसमधला तो पण टाकला आहे. आणि अशी झोंड येऊन ते जे पण पडलं असेल ते खात आहे. म्हणजे निसर्गासोबत वावरण्याचं म्हणजे आपण स्वतः खाऊन फक्त हे सोडलं ते नाही होत पण ते शेवटी आपल्या सोबत आले, त्यांना वास गेला आणि ते तिथं आले आणि अशी उचलून नेता एवढा. आता बघू कसं काय ते. एक भाताचा तुकडा नेण्यासाठी अशा 20-30 मुंग्या येतात आणि ते पकडतात आणि ते घेऊन जातात. त्या गोष्टीचा आनंद आहे. म्हणजे निसर्गासोबत वावरणं एवढं सोपं नसतं. आपण ज्या जागी बसतो ते त्याचा पण अनुभव आपण घेतला पाहिजे. आम्ही आता शिव टेकडीच्या जवळ आम्ही बसलो इकडे मस्तपैकी निवांत. साईडलाच रस्ता आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे आमचं काही एवढं आम्ही हे करत नाही, बॅनर कधी लावत नाही. जे चालतं रोजचं दिनचर्यातच आम्ही आमचा हॅपी बड्डे मनवतो. तसंच आज बबलूचा हॅपी बड्डे मनवला आहे. एक चांगला लेख 2-3 दिवसात येईल त्याच्याबद्दलचा घेऊन ठेवला आहे आणि तो काही दिवसात प्रकाशित होईलच. आणि अशा पद्धतीने आमचा बर्थडे केक कापणार आहे आम्ही थोड्या वेळाने. मूलच्या रेल्वे स्टेशनवरती बसलो इकडे निवांतपणे. मूलचं रेल्वे स्टेशन हे मध्यभागी आहे आणि आता डबल लाईन पण इकडं होणार आहे. इकडून चंद्रपूर इकडं गोंदिया आणि हा गावाच्या बाहेर आहे. इथे निवांत पण बसू शकतो पण जंगलात आहे थोडंफार तर थोडी भीती पण असते. पण आम्ही मोठ्यावाल्या गट्टीवरून बसतो. सुरीली अक्कीवाली मस्त ऐकत आहे, स्टेटस स्टोऱ्या बिऱ्या ठेवत आहे वाढदिवसाच्या. दुर्गा मंदिरमध्ये होतो. सचिनच्या मुलाचा 5वा वाढदिवस होता आणि जेवण झालं. बबल्याला जेवण चालू आहे तिकडे आणि सगळे पाहुणे मंडळी आतमध्ये जात आहे. अंदर डीजे लावला म्हणून आवाज येत नाही तर जेवण आमचं निपटलं मस्तपैकी. आम्ही इकडं आपला बबल्या मस्तपैकी जेवण झालं जातं. त्याला जास्त भूक लागली होती. मी आज थोडंफार जेवण केलं.
सकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता हे सेटर बनवायचं आहे, कारण की अंदर पाऊस येत होता. सामान बिमान मी आता काढून ठेवला आहे. मिस्त्रीची वाट बघत आहो, पण मिस्त्री काही आला नाही. मला लागले भूक. आम्ही काल रात्री गेलो ते जेवासाठी बर्थडेचा. बबल्यान खाल्ले मस्त 25 गुलाबजाम, ते असे मोठे मोठे वेगळेच होते. आणि बोंडे खाल्ला 5. मी 2च खाल्लो बा, मला नाही जास्त पचत नाही, कारण की माझी हालत खूप बेकार झाली उन्हाच्या ना. आणि हा असा खात होता, नाही म्हणत नको नको म्हटलं. की बोंडे संपायला सुरुवात झाली तरी खाल्ला. आमच्या सचिन भाऊच्या पोराचा वाढदिवस होता, तर आम्ही गेलो होतो तिकडं. मी काही जेवलो नाही आणि हडूसणारा म्हणते भाऊ मी थोडासाच भात खाल्लो म्हणते. डबल घेतला बरं. हा बरं. हे आता पाऊस लागला आहे आता आणि मोसम बी बड्या झाला. आम्ही फिरायला जाणार होतो, पण आता कसं आहे सुट्टी नाही ना, त्यासाठी कोरडा भात ना पापड खाते, बाकी काय खात नाही. आणि मोबाईल पाहिजे जेवायच्या वेळेस. हे बंद कर, काहून जेवण कर पहिला. आम्ही बंदच करतो आता. आता जमतेम MIDCत आहे, इकडं काम चालू आहे आपलं नवीन साईडिंग. आणि एवढी भरपूर ना गाडी तिकडे ठेवली आहे. आपल्या लोकांना पण सोडलं गेटामध्ये. आता आलो इकडे. अंधार एवढा झुडूप आहे तिकडे, मस्त झाडं बिडं. तिकडे मशीन चालू आहे, मशीनकडे आलो. तिकडे नवीन कंपनी उभी होणार आहे, काम चालू होईल लवकरच. लवकर झालं पाहिजे. विदर्भ टूर्स अँड ट्रॅव्हल्स नेहमी कार्यात यशस्वी आहे. अजून मोठं काय करता येईल चालू आहे सगळं धावपळ. हॅड्रा JCB अजून हायवा बिवा बघू आता काय होते. हळूहळू सगळं स्टेप बाय स्टेप चालू आहे. आणि आतमध्ये काम